महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा दिल्लीच्या वाऱ्यांनी जोर धरलाय। शिवसेनेच्या 7 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल तोंडावर आहे, तर दुसरीकडे या भेटीमागे नेमकी काय रणनीती आहे पाहूयात या खास व्हिडिओमधून। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। शिवसेनेच्या 7 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ब्रेकफास्ट पे चर्चा केली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून फुटून शिंदेंकडे आलेल्या 6 खासदारांची या भेटीत प्रामुख्याने समावेश होता। ओमराजे निंबाळकर, संजय उर्फ बंडू जाधव, संजय देशमुख, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, मुंबईतील संजय दिना पाटील आणि राज्यसभेवरती गेलेल्या ज्योती वाघमारे हे 7 खासदार पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या ब्रेकफास्ट बैठकीमध्ये उपस्थित होते। खासदारांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे। पुढील आठवड्यात या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे। याआधी शिंदे आणि त्यांच्या खासदारांची भेट गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत होत होती। यावेळी मात्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झालेली आहे आणि पंतप्रधानांनी त्यांना काय आश्वासन दिलंय याची सध्या राजकीय वर्तुळात दिल्ली आणि मुंबईत देखील जोरदार चर्चा आहे। खासदारांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वतंत्र भेट घेतली आणि त्यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली। याआधी शिंदे आणि त्यांचे खासदार सहसा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात असायचे, मात्र थेट पंतप्रधानांशी झालेली ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। पुढील आठवड्यात या बहुप्रतीक्षित प्रकरणाचा निकाल येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही उच्चस्तरीय भेट राजकीय वर्तुळाच्या चर्चेचा विषय ठरली। शिवसेनेच्या फुटीर खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली, त्यांच्यासोबत 1 to 1 चर्चा केली, यामुळे ही भेट चर्चेत आलेली आहे। पंतप्रधानांसोबत नेमकी काय चर्चा झाली, काय आश्वासनं मिळाली याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत। ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत पंतप्रधानांनी योगासंबंधी चर्चा केल्याचं देखील म्हटलं जात आहे। दुसरीकडे देशात सध्या जेनझी आंदोलनाची जोरदार चर्चा आहे। या आंदोलनामुळे एनडीए सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या इमेजला एक प्रकारे धक्का बसलाय। त्यानंतर पंतप्रधान नियमित इंस्टाग्रामवर व्हिडिओ तयार करून जेनझींसोबत संवादाचा सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। खासदारांच्या भेटीमध्येही पंतप्रधानांनी जेनझी आंदोलनानंतर देशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मानलं जातंय। याशिवाय आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि मतदारसंघातील प्रलंबित कामांच्या मंजुरीच्या दृष्टीनं थेट पीएमओ सोबत संपर्कात राहण्याचं मोदींनी खासदारांना सांगितल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळं या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय। खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांची जी भेट घेतली, या भेटीचे आगामी राजकारणावर काय पडसाद उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। राजकीय घडामोडींच्या अशाच अपडेटसाठी आपलं महानगर YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल पेजला देखील फॉलो नक्कीच करा। धन्यवाद।